15 ऑगस्ट 1947 हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कोरला गेलेला दिवस आहे। याच दिवशी 150 वर्षाच्या जुलमी ब्रिटिश राजवटीचा अंत झाला आणि आपल्या भारत देशाने स्वातंत्र्याचा नवा सूर्य पाहिला। पण तुम्ही कधी सखोल विचार केलाय की भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी नेमकी 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडली गेली? ब्रिटिश पंतप्रधान रिचर्ड ॲटली यांनी तर आधीच जाहीर केलं होतं की इंग्रज 30 जून 1948 पर्यंत भारत सोडतील। मग असं अचानक काय घडलं की ब्रिटिशांना ठरलेल्या वेळेच्या तब्बल 10 महिने आधीच घाईघाईत गाशा गुंडाळावा लागला? 15 ऑगस्ट या एकाच तारखेमागे दुसऱ्या महायुद्धाचा कोणता मोठा इतिहास दडला होता? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्याचा हा दिवस जसजसा दिवस जवळ येत होता तसतसा आपला देश एका अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर कसा उभा राहत होता। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्याच्या त्या शेवटच्या टप्प्यातील अत्यंत थरारक घडामोडींचा, सैन्यातील बंडांचा, राजकीय कारस्थानांचा आणि लॉर्ड माउंटबॅटन यांच्या एका निर्णयाने बदललेल्या इतिहासाबद्दल जाणून घेणार आहोत। व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत बघा आणि अशाच व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राइब करा। भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला खरी निर्णायक गती मिळाली ती 1945 नंतर। 45 मध्ये दुसरे महायुद्ध संपलं। 1942च्या भारत छोडो आंदोलनाने आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील इंडियन नॅशनल आर्मी म्हणजेच INA ने ब्रिटिशांना घाबरवून सोडलं। दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांची तुरुंगातून मुक्तता केली, ज्यामुळे स्वातंत्र्य चळवळीत पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झालं। पण खरी ठिणगी पडली ती दिल्लीच्या लाल किल्ल्यात। ब्रिटिशांनी INAच्या 3 प्रमुख अधिकाऱ्यांवर जनरल शहानवाज, गुरुबख्श सिंग, थिल्लन आणि प्रेम सहगल यांच्या देशद्रोहाचा खटला भरला। हे तिघही आधी ब्रिटिश सैन्यात अधिकारी होते। ब्रिटिशांनी त्यांच्यावर फितुरीचा आरोप ठेवला, पण भारतीय जनतेने त्यांना थेट नायकाचा दर्जा दिला। संपूर्ण देशात संतापाची प्रचंड लाट उसळली। ब्रिटिशांना पक्क कळून चुकलं की भारतीयांच्या भावनांशी खेळणं अशक्य आहे। दुसऱ्या बाजूला जागतिक पातळीवर मोठे फेरबदल झाले होते। युद्धात ब्रिटनचा विजय झाला असला तरी त्यांची आर्थिक आणि लष्करी ताकद पूर्णपणे कोलमडली होती। अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या 2 नव्या महासत्तांनी भारताच्या स्वातंत्र्याला उघड पाठिंबा दिला होता। ब्रिटनमध्ये सत्तांतर झालं आणि हुजूर पक्षाची सत्ता जाऊन मजूर पक्षांचे सरकार आलं, ज्यांचा भारताला सत्तांतर देण्याकडे कल होता। पण ब्रिटिशांचा सर्वात मोठा पाठीराखा असलेला त्यांचा भारतीय प्रशासकीय आणि लष्करी ताफा म्हणजेच त्यांची आर्मी आता त्यांच्या पाठीशीही राहिली नव्हती। 20 जानेवारी 1946 रोजी कराचीत ब्रिटिश सैन्यातील भारतीय सैनिकांनी बंड पुकारलं। हे बंड वाऱ्यासारखं मुंबई, लाहोर आणि दिल्लीपर्यंत पसरलं। 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईत तलवार या युद्धनौकेवर भारतीय सैनिकांनी स्वातंत्र्याचं निशाण फडकवलं। 19 फेब्रुवारीला भारतीय सैनिकांनी ब्रिटिशाचा युनियन जॅक खाली खेचला, तिथे आपला तिरंगा उभारला आणि ते ब्रिटिश अधिकाऱ्यांवर तुटून पडले। पुढचे 4 दिवस मुंबईच्या रस्त्यांवर रणसंग्राम सुरू होता। जेव्हा त्या स्वतःचे सैन्यच बंड करून उठले तेव्हा ब्रिटिशांना स्पष्ट दिसू लागलं की भारतावर आता राज्य करणं पूर्णपणे अशक्य आहे। सैन्यातील या अभूतपूर्व असंतोषामुळे हादरलेल्या ब्रिटिश सरकारने मार्च 1946 मध्ये कॅबिनेट मिशन भारतामध्ये पाठवलं। भारताला स्वायत्तता देऊन सत्तांतर कसे करता येईल याचा आराखडा तयार करणं हा या मिशनचा हेतू होता। सुरुवातीला काँग्रेस आणि मुस्लिम लीगने या योजनेला मान्यता दिली। सप्टेंबर 1946 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झालं। परंतु अंतरिम सरकारच्या रचनेवरून आणि घटना समितीवरून काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले। ऑक्टोबरमध्ये मुस्लिम लीग अत्यंत अनिच्छेने या सरकारमध्ये सामील तर झाली, पण सहकार्य करण्याऐवजी अडथळे निर्माण करू लागली। दुसऱ्या बाजूला देशात एक अत्यंत भयानक आणि दुर्दैवी संकट आकार घेत होतं, ते म्हणजे हिंदू मुस्लिम यांचा संघर्ष। मुस्लिमांसाठी वेगळे मतदारसंघ असावेत या मागणीपासून सुरू झालेला हा वाद 1946 मध्ये टोकाला पोहोचला। पूर्व बंगाल आणि बिहारमध्ये उघड्या डोळ्यांनी पाहवणार नाही असा भीषण हिंसाचार झाला। हजारो निष्पाप लोकांचा बळी गेला। महात्मा गांधी आणि इतर राष्ट्रीय नेते हा हिंसाचार थांबवण्यासाठी प्राणांची बाजी लावून प्रयत्न करत होते, पण परिस्थिती हाताबाहेर गेली होती। या वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर 20 फेब्रुवारी 1947 रोजी ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान रिचर्ड ॲटली यांनी संसदेत एक ऐतिहासिक घोषणा केली। त्यांनी स्पष्ट सांगितलं की ब्रिटिश सरकार 30 जून 1948 पूर्वी भारतीयांच्या हाती सत्ता सोपवून भारत सोडून जाईल।
एका विशिष्ट तारखेची घोषणा केली तर काँग्रेस आणि मुस्लिम लीग आपापसातील वाद मिटवून सहकार्याने काम करतील असा ब्रिटिशांचा अंदाज होता। तसंच तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड चेवल यांनी ब्रिटिश सरकारला स्पष्ट अहवाल पाठवला होता की ब्रिटिशांचे आता भारतावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आहे, त्यामुळे लवकरात लवकर बाहेर पडणे हाच एकमेव मार्ग होता। भारतातील बिघडत चाललेली परिस्थिती हाताळण्यासाठी आणि सत्तांतरांची प्रक्रिया पार पाडण्यासाठी ब्रिटिश सरकारने मार्च 1947 मध्ये लॉर्ड लुईस माउंटबॅटन यांना भारतातील शेवटचे व्हाईसरॉय बनवून पाठवलं। माउंटबॅटन हे ब्रिटिश राजघराण्याशी संबंधित होते आणि दुसऱ्या महायुद्धात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती। माउंटबॅटन भारतात आले तेव्हा त्यांच्यासमोर भीषण आव्हानं होती। मोहम्मद अली जिना हे पाकिस्तानच्या मागणीवर पूर्णपणे अडून बसले होते, ते कोणत्याही तडजोडीला तयार नव्हते। काँग्रेस नेत्यांनाही आता मुस्लिम लीग सोबत काम करणे अशक्य झालं होतं। सरदार वल्लभभाई पटेल यांनी माउंटबॅटन यांना थेट सुनावलं होतं की तुम्ही स्वतःही नीट राज्य करत नाही आणि आम्हालाही करू देत नाही आहात। देशात दररोज होणारा रक्तपात आणि अराजकता पाहता अखंड भारत ठेवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण देश महायुद्धाच्या खाईत लोटला जाईल याची भीती नेत्यांना वाटू लागली। अखेर अत्यंत जड अंतकरणाने राष्ट्रीय नेत्यांनी फाळणीच्या प्रस्तावाला मान्यता दिली। 3 जून 1947 रोजी लॉर्ड माउंटबॅटन यांनी आपली प्रसिद्ध योजना जाहीर केली, ज्याला माउंटबॅटन प्लॅन म्हटलं जातं। या योजनेत भारताची भारत आणि पाकिस्तान अशा 2 देशात फाळणी करण्याचं निश्चित करण्यात आलं। सीमा निश्चितीसाठी रेड क्लिक आयोगाची स्थापना करण्यात आली आणि ब्रिटिश संसदेने जुलै 1947 मध्ये इंडियन इंडिपेंडंट ऍक्ट मंजूर केला। पण इथे सर्वात मोठा ट्विस्ट आला। ब्रिटिशांनी जाहीर केलेली 30 जून 1948 ही तारीख बाजूला फेकून थेट 15 ऑगस्ट 1947 रोजी नवीन तारीख जाहीर करण्यात आली। आता आपण त्या मुख्य प्रश्नाकडे येऊयात। ब्रिटिशांनी 30 जून 1948 ऐवजी तब्बल 10 महिने आधीच म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत सोडण्याचा निर्णय का घेतला आणि 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडली? प्रश्नाचं उत्तर फ्रीडम ॲट मिडनाईट या प्रसिद्ध पुस्तकात खुद्द लॉर्ड माउंटबॅटन यांच्या विधानातून मिळतं। जेव्हा माउंटबॅटन यांना पत्रकारांनी आणि अधिकाऱ्यांना विचारलं की सत्तांतरांची नेमकी तारीख कोणती असेल, तेव्हा माउंटबॅटन यांनी कोणतीही पूर्वतयारी न करता अचानक 15 ऑगस्ट या तारखेची घोषणा केली होती। माउंटबॅटन यांनी स्वतः सांगितलं होतं की ही तारीख मी अगदी अचानक निवडली। एका प्रश्नाच्या उत्तरात मी ही तारीख बोलून गेलो। मला माहित होतं की सत्तांतर लवकरात लवकर करायचं आहे। मी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्याचा विचार करत होतो। अचानक माझ्या डोक्यात 15 ऑगस्ट ही तारीख आली, कारण 15 ऑगस्ट 1945 रोजी दुसऱ्या महायुद्धात जपानच्या सैन्याने माझ्यासमोर शरणागती पत्करली होती। लॉर्ड माउंटबॅटन हे दुसऱ्या महायुद्धात आग्नेय आशियातील मित्र राष्ट्रांचे सर्वोच्च कमांडर होते। 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने पराभव स्वीकारून आत्मसमर्पण केलं होतं। तो दिवस माउंटबॅटन यांच्या लष्करी कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि विजयाचा दिवस होता। त्यामुळे आपला तोच वैयक्तिक विजयाचा दिवस खास बनवण्यासाठी माउंटबॅटन यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट ही तारीख निवडली। पण या वैयक्तिक कारणाव्यतिरिक्त एक मोठं राजकीय आणि प्रशासकीय कारणही होतं, ज्याचा उल्लेख प्रसिद्ध इतिहासकार बिपिन चंद्रा यांनी त्यांच्या पुस्तकात केलाय। भारतातील धार्मिक आणि जातीय हिंसाचार हाताळणे ब्रिटिशांना अजिबात शक्य नव्हतं। दररोज शेकडो लोक मारले जात होते। ब्रिटिश अधिकाऱ्यांना भीती होती की जर ते 30 जून 1948 पर्यंत भारतात थांबले तर या गृहयुद्धात ब्रिटिश सैनिक आणि अधिकारीही मारले जातील। ब्रिटिश अधिकारी लवकरात लवकर आपल्या मायदेशी पळून जाण्यासाठी उत्सुक होते। जर सत्तांतर लांबवले असते तर परिस्थिती आणखीन बिघडली असती। त्यामुळे उद्भवणाऱ्या अराजकतेची जबाबदारी आपल्या माथ्यावर येऊ नये आणि ब्रिटनला सुरक्षितपणे बाहेर पडता यावं, म्हणूनच ब्रिटिशांनी 10 महिने आधीच घाईघाईत सत्ता सोपवून भारत सोडला। असा होता भारताच्या स्वातंत्र्याचा आणि 15 ऑगस्टचा तारखेचा संपूर्ण इतिहास। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य नक्कीच मिळालं, पण त्याची खूप मोठी किंमत आपल्या देशाला मोजावी लागली। एका बाजूला स्वातंत्र्याचा आनंद साजरा होत असताना दुसऱ्या बाजूला देशाच्या सीमांवर फाळणीचा भीषण रक्तपात आणि लाखो विस्थापित निर्वासितांचे अश्रू वाहत होते। आज 75-78 वर्षांनंतर मागे वळून पाहताना आपल्याला एक विचार नक्कीच करावा लागेल। ब्रिटिशांनी घाईघाईत केलेल्या या फाळणीमुळे आणि 15 ऑगस्टच्या या निर्णयामुळे जे नुकसान झालं ते टाळता आलं असतं का? की भारताला गृहयुद्धापासून वाचवण्यासाठी तोच एकमेव मार्ग शिल्लक राहिला होता? या ऐतिहासिक घडामोडींवर तुमचं मत काय आहे? ब्रिटिशांचा हा निर्णय योग्य होता की त्यांची एक मोठी घाई होती?
तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पहा अभिजात मराठी विशेष चॅनेलवर।